अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 दिवस कडकडीत बंद आणि सर्व पक्षीयांनी काढलेल्या भव्य मोर्चानंतर भाजपाचे आमदार विवेक कोल्हे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीदरम्यान कोल्हे यांनी श्रीरामपूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र चिंता व्यक्त करत मुंबईनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे घडत असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे। श्रीरामपुरातील ड्रग्ज रॅकेटवर बोट ठेवत त्यांनी 17 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात झालेल्या संथ तपासावरही प्रश्न उपस्थित केले। तसेच गृह खात्याने इतर प्रकरणात दाखवलेली तत्परता या गुन्ह्यात का दिसत नाही असा सवाल करत आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी आपण थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे। अतिशय निंदनीय घटना आहे। एक होतकर युवक, नव उद्योजक त्या ठिकाणी क्षुल्लक कारणाने काही नशेत असलेल्या युवकांनी त्या ठिकाणी बेदम मारून त्याची हत्या केलेली आहे। अतिशय निंदनीय प्रकार आहे, त्याचा मी जाहीर शब्दात निषेध करतो। एकंदरीत ज्या गुन्हेगारी टोळ्यांचं नाव समोर येतं त्यांना राजकीय वर्चस्व मिळतं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी ती गुन्हेगारी फोफवते असं वाटतंय। निश्चितपणाने आकड्यांवरून तरी असं दिसतंय की गुन्हेगारी फोफवली गेलेली आहे। मुंबईनंतर अहिल्यानगर जिल्हा, माझ्याकडे जे आकडे आलेले सर्वाधिक गुन्हे या ठिकाणी झालेले आहेत। श्रीरामपूरचेच आकडे बोलायचं झालं तर वर्षानुवर्ष गेल्या सलग 3-4 वर्षाचे आकडे घेतले तर मागील वर्षापेक्षा ह्या वर्षात जास्तीचे गुन्ह्यांमध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आवश्यकता आहे। ज्या काही टोळ्या असतील, कोणी असेल, त्या ठिकाणी कोणालाच त्याची गैर न करता योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आकाशला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। अनेक ड्रग्ज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 17 कोटीचे ड्रग्ज सापडले होते। राज्यात जेवढे ड्रग्ज पकडले गेले त्याचे 5% या ठिकाणी ड्रग्ज सापडले गेले होते आणि त्याचा काय झालं, 2च जणांना आतापर्यंत अटक झालेली, पुढं तपास कुठपर्यंत गेला, या सगळ्या गोष्टी खरं तर सखोल चौकशी होऊन त्याचा छडा लागला पाहिजे। आमच्या कोपरगाव तालुक्यात देखील या ठिकाणून मालेगावरून असं म्हणतात की श्रीरामपूरला येतं, श्रीरामपूरवरून कोपरगावला येतं, कुत्तागुळी असेल, इंजेक्शन असेल, त्याच्यामुळे हे सगळ्याचा छडा लागला पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात या गुन्हेगारी टोळ्यांचा फार मोठा उच्छाद जो आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन काही ठोस निर्णयाबाबत चर्चा करणार आहात का? निश्चितपणाने ज्या गतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या अनेक म्हणजे शहरांमध्ये गुन्हेगारीला कमी केलं आहे, पायबंद घातलेला आहे, त्याच पद्धतीने श्रीरामपूरकडे मी लक्ष वेधणार आहे। आपण बघितलं की एकूण 60 दिवसात त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्याचं काम याच गृह खात्याने केलं, परंतु आपण बघतोय की या ठिकाणी कुठंतरी तितकी तत्परता दिसत नाही आणि हे निदर्शनात आणून देऊन आकाशला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत निश्चितपणाने मी करणार आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।